विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. भक्तीते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजे आठवला माझी ऐसी काया जवळुदे उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विण एक कामालये देहाच्या निरसने पाविजे आठाया माझी ऐसी काया जवळुदे तुका म्हणे मज कळते चाचणी तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पाविजे आठाया माझी ऐसी काया जवळुदे भक्तीते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजे आठाया माझी ऐसी काया जवळुदे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम यांचा अत्यंत प्रसिद्ध सर्वांच्या परिचयाचा अत्यंत महत्त्वाचा पारमार्थिक जीवनामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन करणारा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी आपल्या पारमार्थिक जीवनाला समृद्ध करण्याकरता ज्या तत्वांची आवश्यकता असते त्या तत्वांची अतिशय स्पष्ट शब्दामध्ये व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. संकल्पनांची व्याख्या ही तेवढ्या करता करावी लागते. कशा करता? संकल्पना का स्पष्ट व्हाव्यात? कारण संकल्पना स्पष्ट झाल्याशिवाय माणसाला आपल्या जीवनाचं ध्येय निवडता येत नसतं. मानवी जीवनाच्या संकल्पना जर स्पष्ट नसतील, आम्हाला पारिभाषिक शब्दावली कळतच नसेल, आम्हाला ते कानावर आलेलं असेल पण त्याचा अर्थ सुनिश्चित करता येत नसेल, तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला आमचं ध्येय निवडता येत नाही, आमच्या जीवनाचं साध्य आपल्याला निवडता येत नाही. वरून चांगल्या आणि चांगल्या वाटणाऱ्या संकल्पनांचे अर्थ बऱ्याच वेळेला वेगळे असतात आतून. आणि याच्याकरता म्हणून तुकाराम महाराजांनी काही पारमार्थिक संकल्पना या अभंगामध्ये स्पष्ट केल्या आहेत. तुकाराम महाराज नुसत्या व्याख्या सांगत नाहीत. 3 संकल्पनांच्या व्याख्या तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये सांगितल्या. एक सांगितली भक्तीची व्याख्या, दुसरी सांगितली त्यागाची व्याख्या आणि तिसरी सांगितली ज्ञानाची व्याख्या. या 3 व्याख्या कशा करता सांगायच्या हेही तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं. आणि ज्याच्याकरता या 3 व्याख्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, त्या व्याख्या समजल्यानंतर ते साध्य आपल्याला कोणत्या विचाराने प्राप्त होणार आहे हेही तुकोबराय प्रस्तुत अभंगामधून सांगतात. विठ्ठला कारण या व्याख्या तुकोबरांशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. ज्या ज्या क्षेत्रात असं असतं त्या त्या क्षेत्रातला तज्ञ त्या त्या क्षेत्रातल्या व्याख्या व्यवस्थितपणाने करू शकतो. सगळ्यांनाच सगळंच कळावं असं काही बंधन नाही, सगळ्यांनाच सगळं सांगता येतं असं काही बंधन नाही. प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात, पण वेगवेगळ्या व्याख्या जेव्हा संकल्पनांच्या म्हणून मांडल्या जातात तेव्हा त्या वेगवेगळ्या व्याख्यांचा निवाडा हा त्या क्षेत्रातला तज्ञ करत असतो. आम्ही वेगवेगळं मांडू, पण जेव्हा आमचं वेगवेगळं मत आम्ही ज्ञानेश्वरीत शोधू तेव्हा ज्ञानोबराय म्हणतील ते प्रमाण असेल. आमची वेगवेगळी मतांतर ज्या वेळेला आम्ही गाथात शोधण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला तुकोबाराय म्हणतील ते आम्हाला प्रमाण असेल. ज्या वेळेला आमच्या विचाराची वेगवेगळी मतांतर, विचारातली वेगवेगळी मतांतर
आम्ही वेदामध्ये शोधायला जाऊ, त्या वेळेला वेद जे म्हणेल ते आम्हाला मान्य करावं लागतं, आम्हाला ते नाकारता येणार नाही. त्या क्षेत्रातला तज्ज्ञ, त्या क्षेत्रातला पूर्ण ज्ञानी, नाही अगदी स्पष्ट बोलायचं झालं संतांकडे तर मला यायचंच आहे, पण त्या क्षेत्रातला सर्वज्ञ असा शब्द मी आत्ता परिच्छिन्न अर्थाने वापरतो. जर आपल्याला व्याख्या सांगेल तर आपल्याला ती व्याख्या पटेल आणि ती संकल्पना सुद्धा स्पष्ट व्हायला मदत होईल. विठ्ठला प्रपंचाबद्दल मला फार बोलायचं नाही, पण परमार्थामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर आपला परमार्थ परिपूर्ण करण्याकरता जर आपण आपल्या बुद्धीनं पारमार्थिक संकल्पनांच्या व्याख्या ठरवत असू तर आपल्या आयुष्यात आपण इष्टस्थळापर्यंत कधीही पोचणार नाही, हे लक्षात ठेवा. परमार्थातलं बोलतो, प्रपंचातलंही या अनुषंगानं बोलता येईल, पण त्याच्यानं कीर्तन पातळ होईल, याच्या पलीकडे दुसरं काही होणार नाही. याच्याकरता थोडं घट्ट ठेवण्याकरता मला पारमार्थिक विचारांचा थोडासा मागोवा या निमित्तानं घ्यायचा. मनुष्य परमार्थ करत असताना आपल्या बुद्धीनं परमार्थ ठरवत असेल तर तो परमार्थ नाही ना. मला काय वाटतं याच्यावर माझा परमार्थ ठरेल का तुकोबारांना काय वाटतं याच्यावर माझा परमार्थ ठरेल? मला काय वाटतं याच्यावर माझा परमार्थ अवलंबून आहे का शास्त्र काय बोलतं, गीता काय बोलते, भाष्य काय बोलतं, आचार्य काय बोलतात, ज्ञानोबाराधिक संत काय बोलतात, याच्यावर परमार्थाचा आम्ही हे निश्चय करायचा, हा परमार्थ आहे याचा निश्चय करायचा. माझ्या म्हणण्यावर या जगतामध्ये काहीही चालत नाही. म्हणून मी म्हटलं की प्रपंचाबद्दलही बोलू शकतो, पण अगदीच जाता जाता तुम्हाला फारच घट्ट पचणार नाही. थोडं जर पातळ करायचंच झालं तर एवढं म्हणता येईल की प्रपंचात आपण म्हणतो त्याला किंमत येत नाही, तर परमार्थात काय येईल? मी अनेक वेळेला सांगतो, तुम्ही घरात एकदम म्हणून बघा, मला असं वाटतं, ती म्हणते तुम्हाला काय वाटतं ते बाजूला ठेवा, मी काय सांगते ते आधी ऐका. तुमचं ठेवा बाजूला, कोण ऐकतं आमचं? आमच्या प्रपंचात जर आमचं कोणी ऐकायला तयार नाही, प्रपंचात मला काय वाटतं, मला असं वाटतं की माझ्या प्रपंचात मला दररोज ₹1,00,000 मिळावेत, धाकतं का? प्रपंचात मला वाटतं की माझ्याकडे सगळी सुख माझ्या घरादारामध्ये असावी, चालेल का? मला काय वाटतं याला प्रपंचात जसा अर्थ नाही, तसं मला काय वाटतं याला परमार्थातही मूल्य नाही, हे लक्षात ठेवा. आपण परवा बोलून आलो, मी त्याचं उदाहरण देऊन पुढे जाणार आहे आणि तेच बोलणार आहे, पुन्हा त्याचं स्मरण मी आपल्याला करून देणार आहे. त्यामुळे परमार्थातही मला काय वाटतं याला मूल्य नाही. आपण कीर्तन करतो, या कीर्तनामध्ये एक अभंग देतो, या अभंगावर विवरण करतो आणि विवरण करत असताना त्या संकल्पना ज्या आपण विस्तारानं श्रोत्यांसमोर मांडतो, त्या मांडून झाल्यानंतर हे माझं मत आहे असं जर आपण कीर्तनामध्ये म्हणलं तर श्रोत्याला ते मान्य होणार नाही. आणि खरं सांगू, चांगल्या श्रोत्यांनी ते मान्य करू नये. मग त्याला काय लागतं? विवरण केल्यानंतर त्याला तुका म्हणे याचं प्रमाण देऊन जर शिक्का मारला तरच ते ग्रहित आहे, तरच ते ग्राह्य आहे. त्याला नामा म्हणे शिक्का पाहिजे, त्याला जनी म्हणे शिक्का पाहिजे, एका जनार्दनीचा शिक्का पाहिजे, त्याला बापरखुमा देवीवरून शिक्का पाहिजे. हे शिक्के जोपर्यंत आम्ही मारत नाही तोपर्यंत आमचा विस्तार ऐकायला किती गोड वाटला तरी तो ग्राह्य होत नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि या दृष्टीने विचार केला तर त्या क्षेत्रातला तज्ज्ञांनी आपल्याला ते सांगावं लागतं. म्हणून मी आता बोललो की परवा आपण जे बोललो तेच उदाहरण मी आपल्या समोर ठेवेल. लक्षात घ्या, अर्जुनाला पहिल्या अध्यायामध्ये हे सगळं दृश्य जेव्हा अर्जुनाने पाहिलं आणि अर्जुन अगदी उत्सुक आहे, युद्ध करण्याकरता अतिशय उत्सुक असणारा अर्जुन, कौरवही उत्सुक आहेत, पांडवही उत्सुक आहेत. याच्याकरता पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र काय विचारतात संजयाला? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः. हे म्हणाले ना, या युद्धाकरता अत्यंत उत्सुक असलेले जे कौरव आणि पांडव या कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत, संजया सांग मला तेथीची मातू सांग. हे जेव्हा धृतराष्ट्र त्या संजयाला विचारतात, त्याच्यामध्ये कौरव आणि पांडव या दोघांच्याही मनामध्ये युद्धाची उत्सुकता आहे. युद्धाकरता दोघांची मानसिक शारीरिक तयारी झालेली आहे, प्रवृत्ती झालेली आहे असं आपल्याला कळतं. आणि जेव्हा मग हे दोघेही गेले
तिथं गेल्यानंतर मग ते बरं हे दोघेच तयार होते कौरव पांडव असे नाही, त्या युद्धामध्ये जे सहभागी होते, त्या युद्धाच्या निकालाची ज्यांना प्रतीक्षा होती ते सगळेच याच्याकरता उत्सुक होते, सगळेच उत्सुक होते, एकटे नाही. अहो धृतराष्ट्रच केवळ याच्या निकालाकरता उत्सुक होता असं मानायचं कारण नाहीये. आपण महाभारत बघा या दृष्टीने. केवळ धृतराष्ट्राला उत्सुकता नव्हती की कौरव आणि पांडव यांच्यामध्ये कौरव जिंकले की नाही, बाबा सांग मग तुझे ज्योतिष कैसे सांग मला, असं एवढंच संजयाला विचारलं नाही. धृतराष्ट्रालाच उत्सुकता नव्हती, पांडवांच्या मातेला कुंती मातेला सुद्धा या युद्धाची उत्सुकता अंतःकरणामध्ये होती. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. कारण ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण युद्धाला जाण्याकरता म्हणून कुंती मातेकडे आले आणि कुंती मातेला नमस्कार करून भगवंताने कुंती मातेला असं विचारलं की म्हणे मी युद्धभूमीवर निघालोय, काही निरोप पांडवांना द्यायचा असेल तर माझ्याकडे दे, असं सांगितल्यानंतर कुंती मातेने भगवंताजवळ अर्जुन आणि भीम या दोघांकरता एक निरोप दिला. कुंती माता असं म्हणते भगवंताजवळ, एतत् धनंजयो वाच्यो, त्या धनंजयाला असं सांग. आणि दुसरा विचार देताना तिने असं त्या भीमाबद्दल बोलत असताना नित्योद्युक्तो व्रकोदरहा, जो युद्धाकरता नित्य उद्युक्त झालेला आहे त्याला जाऊन सांग. एतत् धनंजयो वाच्यो, आणि वृकोदर असणारा जो भीम, जो नित्य उद्युक्त झालेला आहे, त्या दोघांना माझा निरोप दे. काय निरोप द्यायचा आहे बाबा? एवढाच निरोप दे की ज्याच्याकरता एका क्षत्रिय मातेने तुम्हाला जन्माला घातलेलं आहे ती वेळ समोर येऊन ठेपलेली आहे. विठ्ठल अगदी स्पष्ट शब्द आहे, नित्योद्युक्त व्रकोदरहा, जो उद्युक्त झालेला युद्धाकरता त्या भीमाला, आणि एतत् धनंजयो वाच्यो, जो विजय मिळवण्याकरता उद्युक्त झालेला आहे त्या अर्जुनाला जाऊन माझा निरोप दे. यदर्थं क्षत्रिया सुते तस्य कालोयम आगतः, ज्याच्याकरता क्षत्रिय माता तुम्हाला जन्म देते, युद्ध करून विजय मिळवणं हा क्षत्रियाचा धर्म असेल तर या कारणाकरता ज्या क्षत्रिय मातेने तुम्हाला जन्म दिलाय तो काळ आता येऊन ठेपलेला आहे, आता मागे फिरण्याचं कारण नाही. म्हणजे हे सगळे युद्धाकरता उद्युक्त होते, मान्य आहे. युद्धाकरता अर्जुन भगवंताला घेऊन किंवा भगवंताने अर्जुनाला घेऊन युद्धभूमीवर प्रयाण केलं. भगवान युद्धभूमीवर गेले. युद्धभूमीवर गेल्यानंतर अर्जुनाने भगवंताला ऐटीत मागे बसून असा हुकूम सोडला की देवा, सेनयोर भयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत, देवा दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा. एकदा बघू तरी द्या कोण कोण आहे समोर. उद्युक्त झालेला आहे, बघू तरी द्या कोण कोण आहे समोर म्हणून. मग भगवंताने सांगितलं हरकत नाही. भगवंताने दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन अर्जुनाचा रथ उभा केला आणि अर्जुनाने समोर बघितलं कोण कोण होतं. भीष्माचार्य, ज्याने आपल्याला घडवलं, पार्थ द्रोणाचा केला असे धनुर्वेद जेने मज दिधला असे द्रोणाचार्य समोर आहेत. ज्यांना विचारल्याशिवाय आपल्या कुलातला कोणताही धार्मिक निर्णय झाला नाही असे कृपाचार्य समोर उभे आहेत. आपले मामा आहेत, आपले भाऊ आहेत, आपले अनेक नातेवाईक, आपले सासरे आहेत, आपले अनेक नातेवाईक समोर उभे आहेत आणि यांच्याबरोबर आपल्याला युद्ध करावं लागणार आहे. हे कळल्यानंतर अर्जुन म्हणाला नको बाबा, हे युद्ध नको. आणि मग त्याच्यानंतर अर्जुनाने भगवंताला समजावून सांगण्याकरता जे काही युक्तिवाद केले त्या युक्तिवादातून आपल्याला हे कळून येतं की त्यावेळेला अर्जुनाने स्वतःच्या बुद्धीनं धर्म आणि अधर्माच्या व्याख्या ठरवली. माझा मुद्दा इथं आहे. अर्जुन स्वतःच्या बुद्धीनं ठरवायला चालला, धर्म कशाला म्हणायचं आणि अधर्म कशाला म्हणायचं. आपल्या नातेवाईकांना मारून राज्य मिळवणं हा त्याला अधर्म वाटतो आणि आपलं कर्तव्य असून सुद्धा युद्ध त्या वेळेला न करणं, अहिंसेच्या नावाखाली युद्ध न करणं, परमात्मा आपल्यापासून दूर जाईल या नावाखाली युद्ध न करणं हा अर्जुनाला धर्म वाटतो. युद्ध न करण्याची अर्जुनाने दिलेली कारणं अहिंसा आणि परमात्म्याचा वियोग ही जरी एरवी आपल्याला प्रशस्त वाटत असली तरी ज्ञानोबराय म्हणतात एरवी दूध चांगलं आहे पण विषम ज्वरात प्यायलं तर ते जसं घातक आहे तसं एरवी अहिंसा चांगली आहे पण रणांगणावर तुमच्या मनात अहिंसा निर्माण झाली तर ती तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. दूध चांगलं आहे की नाही? चांगलंच आहे. दया निर्माण व्हावी की नाही? चांगलीच गोष्ट आहे. दूध पिण्याने प्रकृती चांगली सुदृढ होते की नाही?
होते. दूध पिण्याने ताकद येते की नाही? येते. दूध पिण्याने कांती उजळते की नाही? उजळते. दूध पिण्याने पावित्र्य येतं की नाही? येतं. पाहेपा दूध पवित्र आणि गोड आहे की नाही? आहे. मग हे दूध प्यायल्याने जर इतके लाभ होतात तर दूध कधीही प्यायला काय हरकत आहे? ज्ञानोबराय म्हणतात दूध चांगलंय बाबा, पण विषमज्वर झालेल्याने जर ते दूध प्राशन केलं तर एरवी अमृत असणारं दूध विषमज्वरामध्ये जसं विष होतं तसं एरवी चांगली असणारी अहिंसा, एरवी चांगली असणारी दया ही एरवी जरी चांगली असली तरी रणांगणावर जर योद्ध्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर ती योद्ध्याच्या अंतःकरणामधल्या धर्म विचाराचा नाश केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला आणि म्हणून भगवंताने अर्जुनाला असं सांगितलं की अर्जुना तू अहिंसेचा म्हणजे अर्जुन जी अहिंसा मांडतोय, अर्जुन जो भगवत वियोग मांडतोय तो जरी प्रांजळ मनाला पटत असला तरी त्याचं काही स्थान आहे ना? कुठल्या स्थानावर ते शोधून दिसतं याचा विचार केला पाहिजे ना? मग अर्जुनाला वाटलं की हे काही खरं नाही बाबा, याच्यापेक्षा आपण कुठेतरी भीक मागू. गुरु न हत्वा महानुभावा श्रेयो कुंभक्षमपी लोके. बघा अर्जुन बोलून जातो देवा याच्यापेक्षा भिक्षा मागता भली, देवा याच्यापेक्षा भैक्षम अपील या लोकांमध्ये आम्ही भीक मागू, आमच्या मनगटामध्ये ताकद आहे, हे राज्य जाऊ द्या, स्वतंत्र राज्य आम्ही निर्माण करू, आमचं स्वतंत्र विश्व आम्ही निर्माण करू आणि त्या विश्वामध्ये आम्ही राजे होऊन राहू, ते आम्हाला परवडेल, पण यांना मारून आम्हाला राज्य नकोय. विठ्ठला भगवंताला अर्जुनाने हे सगळे युक्तिवाद केले. आपण परवाही बोललो, हे सगळे युक्तिवाद जरी अर्जुनाने केलेले असले आणि भगवंताने ते शांत चित्ताने पहिला अध्याय अर्जुनाच्या नावाने भगवंताने दानच देऊन टाकला. हे तुला अजून पुढे 10 श्लोक अजून द्या, अजून घे, प्रश्न नाही, तुला जे मांडायचंय ते मांड, पण हे तुझं मांडणं ज्या अविद्येच्या जोरावर उभं आहे, ज्या अज्ञानाच्या जोरावर उभं आहे. का? कारण धर्म आणि अधर्म ठरवणारा तूही ज्ञाता नाहीस आणि मीही ज्ञाता नाही. मी त्याचा ज्ञाता नाही हे लक्षात घे आणि तूही त्याचा ज्ञाता नाहीस. त्यामुळे मी काय म्हणतो तुला काय वाटतं याला आत्ता अर्जुना किंमत नाही, तू बोल. म्हणून आपण परवा असं बोललो की पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत गीता तर्कनिष्ठ आहे, पण तिथून पुढे जेव्हा भगवान शास्त्राची मतं सांगतात तिथून मात्र गीता ही तत्वनिष्ठ होते. विठ्ठला भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझं म्हणणं बरोबर नाही बाबा, तुला जर निवाडा करायचा असेल, त्याग म्हणजे काय? तू स्वतःच धनुष्यबाण खाली ठेवणं याला जर त्याग म्हणत असशील तर तो त्याग नाही. तुला चांगला त्याग निश्चयात्मक भूमिकेतून त्यागाची व्याख्या मला सांगायची असेल तर मी तुला हे सांगतो. लक्षात ठेव, 18वा अध्याय काढा. सुरुवातीला 4थ्या श्लोकामध्ये भगवान बोलतात, निश्चयम शृणुमे तत्र त्यागे भरत सत्तम. अर्जुना मी तुला सांगतो, ऐक बाबा, की बाबा हे तुला जो त्याग वाटतो ना तो त्याग सामान्य नाही, तो 3 प्रकारचा आहे, तो मी तुला सांगतो. आणि त्याच्यातून तुला कोणता त्याग स्वीकारायचा आहे आणि कोणत्या त्यागाचाही त्याग करायचा आहे हे तू लक्षात घे. आता भगवंतानी तिथं निश्चयम शृणुमे तत्र, निश्चयम असा शब्द वापरला. निश्चयात्मक व्याख्या कुणी कराव्या आणि याच्याकरता म्हणून भगवंतानी अर्जुनाला 16व्या अध्यायाच्या शेवटी ही पूर्व सूचना देऊन ठेवलेली आहे की ज्या वेळेला स्वीकार आणि त्याग, योग्य अयोग्य, कर्म काय अकर्म काय हे ठरवायचं असताना त्यावेळेला ना तू त्याचा ज्ञाता आहेस ना मी त्याचा ज्ञाता आहे. मग कुणाचं ऐकलं पाहिजे? माझं ऐक असं माझं म्हणणं नाही, पण तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधान. हे कशाचं? धर्म कर्तुर्म्यादसी. हे भगवान का बोलले अर्जुनाला? ज्ञात्वा हे कशा करता भगवान बोलले? हे मी सांगतोय असं समजू नकोस अर्जुन, हे मी सांगतोय असं समजू नकोस. कार्य विवेकी
शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते पुढे लोकी वाळावे गा. ज्ञानोबांनी 16व्या अध्यायाच्या शेवटी हे सांगताना असं म्हणलं. आणि पुढं 17व्या अध्यायामध्ये उपक्रम करताना पुन्हा याच अर्थाची ओवी अर्जुनाला सांगताना भगवंतांनी हेही सांगितलं, कार्याकार्य विवेकी नाही 17व्या अध्यायाचा प्रारंभ कृत्याकृत्य व्यवस्था हे अनुष्ठावया पार्था हे शास्त्राची सर्वथा प्रमाण तुझं. कृत्याकृत्याची व्यवस्था जर तुला लावायची असेल ना तर तू स्वतःच्या बुद्धीनं ती व्यवस्था लावायची नाही. शास्त्र सर्वथा प्रमाण तुझं. तुला शास्त्र हे प्रमाण आहे आणि शास्त्र जी व्याख्या करतं ती व्याख्या करून युद्ध करायचं की न करायचं हे तुला ठरवलं पाहिजे. आपण परवा जे बोललो त्याचा विचार पुन्हा करा. आता भगवंतानी मला भगवंताच्या 2 भूमिका सांगायच्या. त्या दोन्ही भूमिका मी आपल्या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाच्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच काहीतरी बोलून आलोय, पण पुन्हा एकदा स्मरण द्यायला मला हरकत नाही, कारण माझा सर्वांच्या स्मरणशक्तीवर विश्वास आहे. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, ऐका. विश्वास म्हणजे लक्षात आहे म्हणून त्याची उजळणी व्हावी याच्याकरता म्हणून तुम्हाला बोल लावायचे नाहीत. मला श्रोत्यांना वेडवाकडं बोलू नये. ज्ञानोबांनी शिकवलंय आपल्याला, अरे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आहे, अरे तुम्ही संत माझी याकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईल मी. अशी भूमिका आपली असली पाहिजे ज्ञानोबा सांगतात. म्हणून फक्त स्मरण करून देतो, त्याचं चिंतन करा. भगवान अर्जुनाला म्हणताना पहिल्यांदा म्हणतात तस्मात शास्त्रम प्रमाणंते. निवाडा करायचा ना मग शास्त्रच तुला प्रमाण म्हणून मानावं लागेल. आणि शास्त्र जे कृत्य आणि अकृत्य याच्या व्याख्या करतं त्या व्याख्या स्वीकारून तुला पुढे जावं लागेल आणि मग हे युद्ध करायचं की न करायचं याचा निवाडा तुला करावा लागेल. म्हणजे हे ना माझ्या मनावर आहे ना तुझ्या मनावर. माझ्या मनावर तुझ्या मनावर का नाही? तुझ्या मनावर का नाही? तू अज्ञानी आहेस. माझ्या मनावर का नाही? कारण शास्त्र सांगेल तसं मी वागेनच याची शाश्वती नाही. याची शाश्वती नाही. शास्त्र सांगेल कारण भगवान शास्त्राच्या मनाप्रमाणे वागतील कसे हो? का शास्त्र भगवंताच्या मनाप्रमाणे प्रवृत्त होईल? काहीतरी विचार आहे. मी शास्त्राच्या पलीकडे गेलोय म्हणून माझ्या मनावर राहू नकोस आणि तुला निव्वळ अज्ञान आहे म्हणून तुझ्या मनावर व्याख्या करू नकोस. मग शास्त्राची एकसर्वथा प्रमाण तुझं. तुला शास्त्र हे एकमेव प्रमाण आहे हे लक्षात घे. हे अर्जुनाला भगवंताने तिथं सांगितलं. आणि या कारणे पै बापा जया आधी आपुली कृपा तेणे वेदाची या निरोपा आनन की जे पतिव्रतेचे या मता अनुसरोनी पतिव्रता ते अनायासे आत्महिता हवेची गा वगैरे वगैरे उदाहरणं देऊन गुरु शिष्याचं वगैरे उदाहरण देऊन ज्ञानोबांनी नंतर आपल्या समोर हे सिद्ध करून दिलं की आपल्याला शास्त्राला प्रमाण मानावं लागेल. म्हणजे आपल्या परमार्थाच्या व्याख्या कुणी कराव्या? एक शास्त्राने कराव्यात हे आपल्याला मान्य करावं लागतं. आपल्या मताने चालायचं नाही. आपण परवाही हे बोललो की अर्जुन अज्ञानी होता असं मुळीच म्हणायचं नाही. पण अर्जुनाचं अडलं कुठं? स्वतःच्या मताने अर्जुनाने जे निर्णय घेतले धनुष्यबाण खाली ठेवलं ते स्वतःच्या विचारावर अवलंबून राहणारा अर्जुन चुकीचा नाही हे लक्षात घ्या. माणसानी स्वतःची मतं मांडूच नये असं तर म्हणता येत नाही. सध्याच्या काळामध्ये तर कायदा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या 2 गोष्टींचा इतका उदो होतोय की आपल्याला त्याबद्दल कुणालाच काही बोलता येत नाही. मलाही कीर्तनामध्ये काही बोलायचं नाही. काय कशाला म्हणून आपण विनाकारण ओढवून घ्या संकट सोडून द्या. स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायला कुणाचाच प्रतिबंध नाही. अडचण कुठे सांगू का? माणसाने अवश्य स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावेत पण समोर भगवान किंवा तुकोबाराय असताना तो प्रयत्न करू नये हे लक्षात घ्या. समोर भगवान आहेत ना मग आपल्या मनाप्रमाणे आपण निर्णय घ्यायचे नाही. संत महात्मे समोर आहेत ना मग कशा करता आपण आपल्या मतानं निर्णय घेऊन आपल्या अज्ञानानं परिच्छिन्न सुख प्राप्त करून घ्यायचं? अरे समोर जर दाता आपल्याला मोक्ष द्यायला उभा आहे, समोर जर आपल्याला ब्रह्मांडाचा मालक करायला तो उभा आहे तर म्हणणाऱ्याने मी ग्रामसेवक व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करणं उचित आहे का? मला सांगा ना. उचित आहे ते? अरे द्यायला बसला परमात्मा ब्रह्मांडाचं सुख, तो ब्रह्मांडाचा राजा बनवायला निघाला. तो म्हणे काय वाचा सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. असा स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करण्याकरता भगवान उभे. आणि अर्जुन काय म्हणतो? मला राज्य पाहिजे, मला राज्य नको, मला यांना मारायचंच नाही, मला निघून गेलेलंच बरं वाटतं. अरे स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती समोर स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती पद देणारा उभा आहे
किंवा समोर कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती उभे आहेत. कशाकरता आपण आपली बुद्धी चालवायची हो? कशाकरता आपल्या बुद्धीची दिवाळखोरी जाहीर करायची? त्यांच्या हातामध्ये आपल्या जीवनाच्या रथाची सगळी सूत्र सोपवा आणि तो रथ जिथे जाईल त्याला मोक्ष म्हणायला तयार व्हा. विठ्ठल विचार करून बघा, समोर तुकोबाराय उभे, आपल्या जीवनाच्या रथाची सगळे लगाम तुकोबारायांच्या हातात घ्या. तुकोबाराय नेतील तो रस्ता, तुकोबाराय नेतील तो मुक्काम. आणि तुकोबारायांनी सांगितलं हा मुक्काम आला आता उतर, की त्या मुक्कामाला मोक्ष म्हणायचं. ना मोक्षाची व्याख्या आपण करायची, ना रस्त्याची व्याख्या आपण करायची, ना आपल्या त्या मार्गक्रमणाची व्याख्या आपण करायची. समोर तुकोबाराय असताना, समोर ज्ञानोबाराय असताना, समोर भगवान असताना, समोर शास्त्र असताना आपली बुद्धी आपल्याला चालवायचं कारण नाही. आता तू जे त्यांना आता तुझं कळेल ते जवळी अथवा दोरी धरी घाली संसारी अथवा नको शरण आलो विनतेपणे भावाणी भक्ती काहीच नेणे मतिमंद सर्वज्ञाने बहुदीन मुणे रंकावणे. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जे करायचंय ते आमच्या बाबतीत करा, आम्ही त्याच्या बाबतीत अतिशय प्रसन्न आहोत. आम्ही तक्रार नाही आमची, जे तुम्ही करायला सांगितलं ते करायला आम्ही कटिबद्ध आहोत. मागे आपल्याला रहीमजींच्या मुखातला एक श्लोक सांगितला होता, स्मरणात आहे का नाही मला माहिती नाही, पण रहीमजी नावाचे फार मोठे भगवत भक्त आपल्याकडे होऊन गेले. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाबद्दल अत्यंतिक प्रीती त्यांच्या अंतःकरणामध्ये होती आणि एके ठिकाणी भगवंताला वंदन करून भगवंताकडे याचना करताना, प्रार्थना करताना त्यांनी भगवंताला असं म्हटलंय, अनिता नटवन्मयाम तव पुर श्रीकृष्ण या भूमिका व्योमाकाश कथांबराब्दी वसवत त्वत्प्रीत यद्यावधी प्रीतम मे यदि ताऊ समीक्ष भगवन तद्वांछितम देहि मे नोचेत ब्रूहि कदापि मानय पुनर्मामी दृश्यम भूमिका. ग्रहीमजी देवाला सांगताना असं सांगतात की देवा, आतापर्यंत हे जग म्हणजे एक रंगमंच आहे असं आम्ही समजत आलो. हे जग, या जगाच्या पाठीवर आम्ही राहतो. हे जग म्हणजे काय आहे? हा एक रंगमंच आहे. या रंगमंचावरती नाटक करणारे जे नट नट्या वगैरे आहेत ते आम्ही आहोत आणि या सगळ्या नाटकाचा दिग्दर्शक तू आहेस देवा. तुझ्या दिग्दर्शनाखाली या जगताच्या रंगमंचावर आम्ही सगळे नाटक करण्याकरता इथे आलेलो आहोत. आणि देवा, आत्तापर्यंत तू जी जी भूमिका आम्हाला दिलीस ती भूमिका विना तक्रार आम्ही पार पाडली. कधी आम्हाला तू पुरुष म्हणून जन्माला घातलंस, आम्ही नट म्हणून काम केलं. कधी तू आम्हाला स्त्री म्हणून जन्माला घातलंस, आम्ही नटी म्हणून काम केलं. कधी आम्हाला तू झोपडी म्हणून भूमिका दिलीस, आम्ही झोपडीची भूमिका केली. किती केली? एक नाही, दोन नाही, किती वेळेला तू म्हणशील त्या भूमिका किती वेळेला केली आम्ही. व्योमाकाश कथांबराब्दी वसवत त्वत्प्रीत यद्यावधी. व्योम, आकाश, क, ख, अंबर, हे सगळे आकाशवाची सगळे शब्द. त्याच्यानंतर 4 अब्दी, 8 वसू, असं 84 लक्ष वेळेला तुम्ही ज्या ज्या योनीमध्ये आम्हाला जन्माला घातलं त्या योनीमध्ये आम्ही विना तक्रार आलो.
कुठलीही तक्रार न करता जी भूमिका तुम्ही आम्हाला दिली देवा, तुमच्या दिग्दर्शनाखाली ती भूमिका आम्ही जशी आम्हाला जमली तशी पार पाडली. आमचं नाटक आम्ही पूर्ण केलं. आता आमची प्रार्थना एवढीच आहे देवा, काय, जर आमचं नाटक तुम्हाला आवडलं असेल, आमचा अभिनय तुम्हाला आवडला असेल, तर आम्ही म्हणेल ते आम्हाला बक्षीस द्या. जर आमचा अभिनय तुम्हाला आवडला असेल तर आम्ही म्हणू ते आम्हाला बक्षीस द्या. आणि जर आमचं नाटक, आमचा अभिनय तुम्हाला आवडला नसेल तर याच्यासाठी पुन्हा अभिनय करण्याकरता पृथ्वीवर पाठवू नका. विठ्ठला आमचं नाटक आवडलं असेल आणि आम्ही म्हणू ते बक्षीस द्या म्हणजे आम्हाला मोक्ष द्या. आणि जर आमचं नाटक आवडलं नसेल तर पुन्हा नाटक करायला पाठवू नका म्हणजे जन्मालाच घालू नका म्हणजे मोक्षच द्या. म्हणजे तात्पर्य काय या सगळ्याचं, की एकदा परमात्मा समोर आहे, आपण आपलं डोकं चालवायचं नाही हे लक्षात घ्या. जसं शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. ज्ञानोबा स्पष्टपणाने निर्देश करून सांगतात, आपलं डोकं चालवायचं नाही, शास्त्र म्हणेल ती व्याख्या आपण स्वीकारायची. दुसरी भूमिका भगवंतांनी गीतेमध्येच घेतलेली आपल्याला दिसते. शास्त्राचा विचार तरी भगवंतांनी नंतर बोलून दाखवला. हा विचार, शास्त्र हे आम्हाला प्रमाण आहे, हे बोलण्याकरता जसं भगवान बोलले आणि हे बोलण्याकरता 16वा अध्याय उजडावा लागला. 16वा. पण शास्त्र जसं प्रमाण असतं व्याख्या करण्याकरता, निर्णय देण्याकरता, आमच्या जीवनातल्या उचित अनुचिताचा निवाडा करण्याकरता हे शास्त्र जसं प्रमाण असतं आणि ते कळण्याकरता अर्जुनाला 16वा अध्याय उजाडावा लागला. त्याच्या पूर्वी भगवंतानी हा निवाडा कुणी करावा या संबंधातलं दिग्दर्शन दुसऱ्याच अध्यायामध्ये अर्जुनाला केलं. ते कळलं नाही म्हणून तर तिसऱ्या अध्यायापासून सुरू झालं ना. ते कळलं नाही. कुठं भगवान बोलले? भगवान अर्जुनाला असं म्हणाले की अर्जुना, योग्य अयोग्य याचा निवाडा करायचा आहे ना, मग हे आपण करून चालत नाही. मग हा निवाडा कळतो कुणाला? हे कुणी करावं? भगवान अर्जुनाला सांगतात, ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. कुणाला कळतं? उभयोः अपि दृष्टं स्वनयो. कुणाला? तत्वदर्शिवे. हे तत्वदर्शीला कळतं. पहिल्यांदा भगवंतानी उल्लेख केला तत्वदर्शी आणि दुसरा उल्लेख भगवंतानी केला शास्त्र. तत्वदर्शी कोण आहे याचा विचार करताना आपल्याला ज्ञानोबरायांनी खाली जे चिंतन केलं, परवाच आपण बोलून आलो, ज्ञानोबरायांनी जे खाली चिंतन केलं त्या चिंतनाचा मागोवा जर पुन्हा आपण घ्यायचा ठरवला तर उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. कोणाला कळतं? हे तत्वज्ञ संत स्वीकारते. काही प्रतीमध्ये तत्वज्ञ, आपल्याकडच्या बहुतांश प्रतीमध्ये तत्वज्ञ संत असा पाठ आहे. काही प्रतीमध्ये हे उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे सतत संत स्वीकारिती असा दुसरा एक पाठ ज्ञानेश्वरीचा आपल्याला दिसून येतो. आपल्याकडे संप्रदायामध्ये तो फारसा प्रचलित नाही, पण असा एक पाठ ज्ञानेश्वरीमध्ये आहे. अनेक पाठांची जेव्हा चर्चा होते तेव्हा तत्वज्ञ संत स्वीकारिती आणि सतत संत स्वीकारिती असा भेद त्याच्यामध्ये केला आहे. त्याचं कारण एवढंच आहे की संत तत्वज्ञ आणि संत स्वीकारिती हे बरोबर आहे की तत्वज्ञ असणारे संत स्वीकारिती हे बरोबर आहे? अरे तुम्ही संत म्हणाला त्याच्यातच ते तत्वज्ञ आहेत हे सिद्ध झालं. तर तत्वज्ञ आणि संत स्वीकारिती असं म्हणणं फारसं उचित नाही, कारण तत्वज्ञ हा संत नसतो, पण संत 100% तत्वज्ञ असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे संतांना सोडून जर तत्वज्ञाला ते कळत असेल तर ते कळणं फारसं प्रमाण मानायचं कारण नाही. याच्याकरता म्हणून तत्वज्ञ हा पाठ काढून सतत संत स्वीकारिती असा एक पाठ आपल्याला योजलेला दिसतो. पण ठीक आहे, त्याची चर्चा आता म्हणजे फक्त ते आलं समोर म्हणून मी आपल्यासमोर त्याचा खुलासा केला. असो, ज्ञानोबा बोलताना काय म्हणतात? हे कळतं कुणाला ते लक्षात घ्यावं. कुणालाही सगळ्यांनाही कळत नाही. मग कुणाला कळतं? बरं, काय कळून घ्यायचंय? ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. हा नियम आहे. हा याच्यातला निर्णय करायचा आहे. आता निर्णय करायचा असेल सत असत याच्यातला जर निर्णय करायचा असेल तर कळतं कुणाला? उभयोरपि दृष्टं तस्त्वनयो तत्वदर्शी. मला कळतं असं भगवान म्हणाले नाही. मला कळतं अशी भगवंताची भाषा नाही. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिती असा त्याचा उपक्रम केला. आणि नंतरच्या 4 ओव्या ज्या ज्ञानोबरायांनी आपण परवा 4 दृष्टांताचा विचार केला
त्याच्याबद्दलचाही खुलासा मला करायचा आहे, तो थोडासा पुढं करतो. ऐका, भगवान असं म्हणाले नाही की मला कळतं, ते मला अजिबात त्यातलं काही कळत नाही, ते शास्त्राला कळतं, ते तत्वदर्शीला कळतं, मला काही कळत नाही, असं जेव्हा भगवान बोलले तेव्हा तुकाराम महाराज पुढे झाले. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा तुम्हाला जे कळत नाही ना ते कळवून देण्याकरताच आम्ही अवताराला आलोय, तुम्ही त्याची चिंताच करू नका. तुम्हालाही जे कळत नाही ते ज्यांना कळतं त्यांना तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे मग कळते जात, तुका म्हणे मग, तुका म्हणे मग कळते जात, तुका म्हणे मग कळते जात,